जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आता सध्या सुरू आहे, ते आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही आहे आणि नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात. पण दुर्दैव हे आहे की या आंदोलनाला जास्तीत जास्त विरोध करणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे BJP. आणि म्हणूनच आम्हाला तुम्हाला या BJPच्या विरोधात आवाज उठवावा लागतो. अरे अंधभक्तांनो, BJPच्या कार्यकर्त्यांनो, मला तुमच्या बुद्धीची खरंच कीव येते. ज्या वेळेला शिक्षणाचं बाजारीकरण झालं, सरकारी शाळा बंद पाडण्यात आल्या, तेव्हा तुम्ही बिळातच बसून राहिले. ज्या वेळेला नीटचा पेपर फुटला, त्यावेळेला देखील तुम्ही बिळातून बाहेर आले नाही. ज्यावेळेला विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या वेळेला आंदोलन झालं, त्या जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, लेकी बाळींवर हात टाकण्यात आला, लहान लहान मुलांना देखील मारण्यात आलं, त्यांच्या पालकांना देखील मारण्यात आलं. त्यावेळेला देखील तुम्ही एक चकार शब्दसुद्धा काढला नाही. आणि मग ज्यावेळेला हळूहळू देशातील विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला, समर्थन दिलं, या आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तुमचा जळफळाट झाला. राहुल गांधींनी आंदोलन केलं आणि मग तर तुमच्या तळपायाची आग मस्तकातच केली. अरे विरोधी पक्ष आहे ना, विरोधी पक्ष विरोध करणारच आहे ना. जर आत्ताच्या या कंडिशनमध्ये त्या विरोधी पक्षांनी जर या आंदोलनाला पाठिंबा दिला नसता, तर संपूर्ण युवा वर्ग, तरुण वर्ग, विद्यार्थी वर्ग तुमच्याप्रमाणे त्यांच्यावर देखील थुकलाच असताना. पण त्यांचं जमीर जागं झालं आणि त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. मग तुम्ही का शांत बसलायत? या विद्यार्थ्यांना आणि असंख्य लोक, तुमच्या पक्षाची लोक, कोणी आतंकवादी म्हणण्याचा प्रयत्न करताय, कोणीतरी दिशा भरकटलेलं म्हणण्याचा प्रयत्न करतायत. अरे त्यांच्या हातामध्ये लाठ्या नाही, काठी नाही, बंदुकी नाही, ते आतंकवादी नाहीये, ते दहशतवादी नाहीये. त्यांच्या हातात पुस्तकं आहेत, पाठीवर दप्तर आहेत आणि स्वतःच्या न्याय हक्कांसाठी ते लढत आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांचं स्वतःच्या धडावर स्वतःचं डोकं आहे. तुमचं आहे का? त्यांना विरोध करण्याअगोदर तो विचार करा. अरे चाटुगिरी करताय, किती करणार? थांबवा जरा, सुधरा. हे तुमच्या आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे. जोपर्यंत ते सत्तेत आहे, तुमचा वापर होतोय. तुम्हाला तुकडे टाकले का तुम्ही भुंकत हिंडणार? मग त्यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर तुम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहणार? याचा विचार BJPच्या अंधभक्तांनी आणि कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी देखील करणं गरजेचं आहे. आज जर जंतर मंतरवरचे तुम्ही व्हिडिओज पाहिले, तर त्या ठिकाणी असंख्य तरुण वर्ग असा आहे की जे एकेकाळी BJPचं समर्थन करत होता, BJPला त्यांनी मतदान केलेलं होतं. परंतु ज्यावेळेला त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला ना, त्यावेळेला त्यांचे डोळे उघडलेले आहेत. निदान त्यांच्याकडे पाहून तरी स्वतःच्या बुद्धीचे टाळे उघडा, कुलूप उघडा. वतन वालों, वतन ना बेच देना.